काय मी तुला सांगतो, आता आली तर बरी, नाही तर मग काय माहिती घरी राह. हा कोण फोनवर बरोबर करून राहिलो? ना ऐक ना, तुमचीच लावता काय? इथं बसलाय ऐकून राहिले, जोरा जोराने बोलून राहिले म्हणून ते. हा पाहू दे ना काय म्हणते तर. काय तुला सांगतो, आता निघाली तर बरी त्या माईच्या गाऊन, मग म्हणशील नाही तर तिथंच राह. आता सांगून ठेवतो तुले. मग म्हणशील काय झालं, निघायचं असेल तर लवकर निघ, आणि 5 वाजेपर्यंत तू घरी पोहोचली पाहिजे. काल येणार होती रोजच येऊन राहिली. तुला जास्त सूट दिली, तू जास्त जास्त वर चढून राहिली, शपरली तू तर. गाव तुला दिसूनच नाही राहिलं का? 8 दिवस राहिली तर राहिली, 9 दिवस निघून राहिला तुझ्या. आता ठेवतो फोन, आली तर बरी, नाही तर तिथंच राह सप्पा, याचं काम नाही. बा आता तुम्हाला समजलं नाही काय? तिले फोन केला होय, लक्ष्मीले फोन कराले. आणि म्हटलं असं ये म्हणून, हे काय येते हिचं मन निघते का मायच्या घरून? आपण तर लगेचच बाई तयारी करतो, निघतो नवऱ्याच्या धाकानं. इली बुलीसाई धाकणे हो बिचारे. नवरा राहून येते तर राहच राह 8 दिवस राहू दिला ना त्यानं. मग हिनं चाललं नाही लागत होतं का आपल्या घरात भांडणं लावून घेणं? उगीच्या उगी असं खाली करायला लागत होतं. त्यानं 8 दिवस राहू दिलं होतं ना सारखे आहे ना. झाले ते गरम म्हणून आता जोरानं फोनवर बोलून राहिले. आता कधी येते का त्याचा आवाज बाहेर? कधीच नाही येत ना त्याचा आवाज बाहेर. आता येऊन राहिला ना त्याचा आवाज बाहेर. माणसाचा दिमाग होय तो सटकला का सटकला. माहितीचा मला 2 दिवस नाही राहू देत, तर मला तिसऱ्या दिवशी वापस नाही यायला भेटत. जा लागते त्या दिवशी रात्री पाहुणचार मामायला म्हणतो मी पाहुणचार कर, आणि दुसऱ्याच दिवशी मला निघा लागते. हो बाई, माणसाचा स्वभाव असला तसं मागा लागते. असं जमत असते का? इथून गेली 8 दिवसाच्या बोलीनं, 9 दिवस झाला तरी याचा पत्ता नाही. काय तो गरम नाही होईल? त्याच्या खायची सोय लागते काय? आता लागली पेरणीचे दिवस, इले मस्त तिथं जाऊन राहायचं सुचून राहिलं. चुकलंच तिचं. माझ्या घर आहे ते बाई सुना 15-15 दिवस, पण माझ्या घरी मी खाऊ पिऊ घालायला आहे. पण यावेळेनं मी बोलावून घेतलं. किती सावडणार आहे? जीवार नाहीत का माय? आता मी म्हातारी झाली, जेवणात तिथं काहीतरी म्हातारी व्हायले. मी बोलावलं ते इले लवकर आल्या. पण माझ्या सुना काही असो, फक्त जराशी निताने आली. ते तर बातच बोलावल्याबरोबर आली. काय झालं? कोण भांडण झालं का तुझ्या? कोणासोबत बोलून राहिलं तर फोनवर? काकू, लक्ष्मीला फोन केलता. इथून गेली 8 दिवसाच्या बोलीनं, आणि आता मस्त राहून राहिली. ते 9 दिवस झाला तर तिला घ्यायचा पत्ता नाही. आणि मग मी फोन केला तिला, येतो का नाही येत बा. आता तयारी करते, ते निघते. आता लेकरी शाळा लागून राहिली, आणि पेरणीचे कामं सुरू आहे. मग तिकडे लक्ष द्यायला लागते. आधी घरात कोणी स्वयंपाक करायला नाही आहे, काही नाही, हाताने स्वयंपाक करायला लागते. पण गेली 8 दिवस राहिलं, जमूनच राहिलं. माझ्या इथं खायची वांदी सुरू आहे ना. आलं बाप्पा, दुसऱ्याच दिवशी या लागते बाप्पा. तुम्ही तर राहू देता जी. मानवरा तर कसंच राहून येते. दुसऱ्या दिवशी बोलावून घेते, आणि मला ऐकाच लागते. नाही ऐकली तर बस राय मग तिथं. कोणाला वाटत असते, मला माहित आहे का कोणाला वाटत असते राहू म्हणून. आता माझ्या भाऊजी मा बहिणीला राहून येतात. त्याला बेकार नाही, मा बहिणीला बेकार नाही वाटत का? पण मी समजून घेऊन राहिलो ना. तिला त्या मी 8 दिवस राहू देऊन राहिलो. पण ते 8 दिवसाची 9व्या दिवशी, आणि अशी मग 10 दिवस राहते, 15 दिवस राहते, मला लेखतं. म्हणून मी तिला फोन केला ना. आता माझ्याला काम नसतं तर काहीतरी राय म्हटलं असतं 15 दिवस. पण आता कामाच्या टाइम लिहिले राय न सोडलं काय? मी फोन केल्यावर येऊन झाला होतो नाही ना. तशी ऐकूनच नाही राहिली होती. ते शेवटी मी म्हटलं तर शेवटी तू तिथंच राहता. ते काहीच चुकलं नाही, ते बरोबर आहे. मग पटलं तुला विचार पटलं, बरोबर आहे ते. बरं राहायची इच्छा आहे 8 दिवस राही ते आहे बरोबर म्हटलं. पण तिनं ते जास्तच करायला लागली. ते समजून घेताची. मला ते समजून नाही घेत माहितचे. मला तर लगेचच बोलावते दुसऱ्या दिवशी रातभर राहा लागते आणि या लागते. पण हातानं तुम्ही करता, माहितचा माणूस कसंच हातानं करत नाही. रातच्यासाठी स्वयंपाक करून ठेवा लागते, सकाळी जा लागते. तर इले म्हटलं 8 दिवस राहायला भेटते, हे जास्त करून राहिली ना तुमच्या इच्छी लक्ष्मी. मी तरी म्हणतो एवढ्या दिवस राहायचं तर बापाच्या आज जाबा लवकर. तर नाही म्हणते, माहितचा माणूस रोज देते म्हणते, अशी म्हणते चांगली. कसं आहे, मी तिला राहू देतो. पण आता हे पेरणी गिरणीचे कामं सुरू झाले ना, आता टोपणं गिरणं सुरू झाली, आणि राव काही ना. आता इनो काळानुसार राहायला पाहिजे. मग राही ना 15 दिवस. मीच म्हणत नाही, काही माया विषयच नाही ना तसा. हो बाबू, तिथंच चुकलं. मी म्हणतो आता तिथंच चुकलं. तुझं काही चुकलं नाही रे बाबू. माय काही चुकलं असेल तर तुम्ही चुकलं असेल तर मला म्हणा तुम्ही. नाही रघु, तुझं काहीच चुकलं नाही. त्या फोन केलता ना, येऊन झाला होता तिनं. येईन आज येईन. आता त्या फोन केला तर म्हटलं ना, त्या येते. एवढी नाही आहे जबर, एवढी जबर नाही आहे ते, आजच येते. त्याची आता अधिक म्हणे माझ्या बहिणीची भेट राहिली म्हणे घ्यायची. म्हटलं त्या बहिणीची भेट आता राहू दे, तुला 8 दिवसात त्या बहिणीची भेट देता नाही आली काय, असं म्हटलं मी तिले. आणि हे म्हटलं लवकर तळकून तयारी करून, नाही तर तेव्हा ती आज बहिणीच्या भेटीला गेली असती. हिला 8 दिवस राहिले तेव्हा नाही तिच्या बहिणीची तब्येतीची सुचली तिले. हो, 8 दिवस राहिले तर घेते भेट. तिचं चुकलं. पण आता कसं जमणार आहे? आता म्हणत जाऊ एखाद्या डाव म्हणत झाले. आता नाही गेली पाहिजे ते. आणि जाते आता बात येते आता ते आता तयारी करायला लागलीच ना आतापर्यंत. ते राहते काय आता बात येते घरी वाटते काय बा. फोन करा कोणाच्या बोल भेट बेकार वाटते. पुरीचं माणसाचं भांडण झालं म्हणजे, म्हणून मी फोन नाही केला लेकाले. एकदा फोन केला तरी मानली नाही. तिलाच वाटलं का राहत देते मावनावर काय. आता शेवटी मला बोला लागलं ना, बिन फालतूच बोला लागलो. भांडणं म्हणते का बाबू? बोलणं चालणं चालूच राहते नवरा बायकोचे. भांडण घेणं आता बोला तर लागणार, तेवढं मनात लागणारच आहे. तेवढं बोललं नाही तर कसं होईल? भांडण म्हणते काय येले, भांडण घेणं नाही झालं आमचं, फक्त बोल चालू आहे आमची झाली. सांगू तुम्ही काकू, मला वेळ होऊन राहिला ना, बोलता उशीर झाला. त्याच्यात स्वयंपाक नाही केला, आणि काही नाही. आज मला उशीर झाला तर उठायलाच उशीर झाला. मग शेवटी माझ्या दिमाग झाला गरम, फोन केला. तेवढ्या उशिरात अधिक मला वेळ झाला. माझ्या दादा तिकडे पेरीची हे लावून राहिला, मी इकडे उभं राहिलो. तिकडे वेळ होते ना, माणसं गाडीवर घेऊन जायला लागते मला. चला मग जातो मी.
जेवला नसून तर स्वयंपाक नाही केला असेल तर माझ्या घरी येऊन जायचो ना जेवायला, नाही तर डबा घेऊन जाय माझ्या घरून. नाही येतेच ते आता, निघालीच ते येतेच ते आता. मी पाहतो ना आता 2-2 अडीच घंट्यात मी येईपर्यंत येते. तिकडून आल्यावर जेवून घेईन मी. पप्पा आल्याबरोबर स्वयंपाक करून का मग ती तुमच्यासाठी? दादा आल्याबरोबर तुमच्यासाठी स्वयंपाक करून काय? म्हणजे खिचडी आल्यावर मीच काय तिला जास्त त्रास देतो. लागते ती खिचडी आल्यावर. रघु निघ ना बा लवकर, तिकडून फोन येऊन राहिले ना, तिकडलं काम आहे अटकलाय ना. घे बरं लवकर, काय गोष्टी करत बसला. हो आलो करा तुम्ही गाडी सुरू. ये बस तुम्ही गाडीवर लवकर. येतो चला. उपाशी चालला पोरगा पेरणीली. बरं एवढे दिवस राहू दिलं तरी मोने सुटून राहिला तिथं राहायचा. 2 दिवस राहिली 4 दिवस राहिली तरी सारखी तसं आहे ना. ते राहू दे तुला राहिले भेटत मग तू तर बोलली झुरतं राहून देत आणि आता पण राहिली मोने सुटून राहील. तू मोने सुटला असता राहू दे. शांती खरं आहे का नाही ह्या गोष्ट? हो खरं आहे. जेवढ्या दिवस राहायला भेटलं तेवढ्या दिवस कमीच असते मायच्या घरी. हे इलेच का इले कमीच पडले असते. जनावरा सब पसरवू देत नाही म्हणून आता. हो बापा खरंच खरीच गोष्ट आहे. काय झालं बाबा तुमचं? कोणाची तशीच गोष्ट आहे. आता पाय आता तिले तिच्या मनातून ती तयारी करू. तिला आता तळा तयारी करायला लागते, निघा लागते तिले. तिच्या भोवाल्यातून मागले आता भोवाल्यातून मागाले बैल भेवच लागते ना तिले. आता माणूस गरम झाल्यावर आहे ना. सगळं गुगई एवढा गरम नाही आहे तिले माहीत आहे. काही नाही म्हणत म्हणून घरी गेल्यावर फक्त आता ते येईन लवकर तिच्या भावागीवाले घेऊन गाडीवर. तेवढी तिले धकधुक लागन का बाई काय होईल काय म्हणून मानवरा काय म्हणून एवढी धाकधुक लागन पण तिले. हो तेवढी ते धाकधुक कोणाच्या मनाला लागते हो. नवरा बिघडल्यावर लागतेच. बापा लय वेळ झाला माया नातू आहे घरी. त्या दोघी काम करून का त्याला पै चाल बापा गोष्टी लय वेळ झाला मली. हाय ना दोघी तुला जास्त लागते काय जा लागाले. तू बरोबर आहे. हाय दोघी मग कामं करून लेकराला वागवून तर दोघी मिळून कामं करते नंतर मी वागवतो त्याला. चला काही गोष्टी पडलं नाही माझ्या नातूला आनंद पुरलं असतं. तिथं तरी खेळला असतं तो. महिन्यात कोण राहिली बरं गेलं नाही कळले आणि एकटीच आहे आणि शाळेत नाही गेली. बहिणी काय झालं मग? आजी वेगळंच लागून राहिलं. वेगळं म्हणजे कसं लागून राहिलं माय? कसं वाटून राहिलं लेकरा? आजी असं गोल फिरते. तू गोलच फिरून राहिली. सगळं गोल फिरून राहिलं. माय बाई पोरीवर कोणाचंच लक्ष नाही. काहीची माहीचंही लक्ष नाही. काय कामात भिडल्या माय लक्ष नसलं तर कोणी लक्ष नाही देत. निथा कोमत पाय ना ह्या पुरी काय झालं तर डोळे पाय ना पांढरे गिंढरे करू राहिली न बाई. डोळे बंद नाही करू मा. थांब जरा साखर पाणी आहे ना. नेहा बहिणी काय झालं मा काय झालं? आई सांग तर गरमच आहे आई. बरं नाही वाटून राहिले. दाखवा का डॉक्टरले? तापाच्या तशा साता सुरू आहे म्हणते ना. नेहा जास्त बरं नाही वाटत काय? आई चक्कर आल्यासारखं लागते. चक्कर मी तुला सांगतो हिच्यासाठी साखर पाणी आणायला लाव आपल्या कोमलले करून. जराशा गरम पाण्याच्या थंड पाण्याच्या गरम पाण्याच्या म्हणून राहिली. थंड पाण्याच्या चांगल्या पट्ट्या ठेव. बरं लागन मग गेले. मग रात्री नेऊ दवाखान्यात. कसं आहे आता एकही दवाखाना उघडा नाही ना. दुपारचे सारे बंद असते. हो आई काही खात नाही पेत ना याच्या येणं इले हे झालं असं चक्कर आल्यासारखं होऊन राहिलं असं. आणि नुसती खेळाच्या मागं लागली आणि असं तब्येतीवर ध्यान नाही देत. अशी होती हिची तब्येत. मग जरा साखर पाणी आणजो बरं हिच्यासाठी. जराशा पट्ट्या ठेव बरंच लागते काही नाही होत. आता त्या पुरीले झालं ना आपल्या घराबच्च्या खेळते एकीमेकीसोबत तर होतेच तेवढं काही नाही होत. बरं लागते काही वेळातच. हो आई करते मी. मग हे रात्रीच दवाखान्यात नेऊ. आता सध्या काही एवढं काही वाटत नाही म्हणा. तेवढं तर दुखत असते. काही नाही होऊन राहिलं एवढं. नाही जात बाई दवाखान्यात. इंजेक्शन देते मी असं करत असते काय? आपल्या शरीर एवढंच आहे पण तो इंजेक्शन बरोबर घेते. गोळ्या घेते आणि तू अशीच करतो बा. लहानपणापासून त्या त्रास आणला इंजेक्शन गोळ्यासाठी. काही नाही होत. मग इंजेक्शन घेशील नाही तर कसं बरं वाटन तुले? आजीला विचार बरं लागते का म्हणून बरं मग? हो इंजेक्शन घ्यास लागते नेहा. एक इंजेक्शन घेतलं का बरं लागते. दवाखान्यात नाही गेली गोळ्या नाही घेतल्यात मग खेळायला कशी बरी होशील? मग अशी बिमार राहायची जाग्यावर बसा लागल. चालते मला दुरुस्त व्हायच्या लवकर.